श्री स्वामी समर्थ. मेष राशी 3 ते 9 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एखादा महत्त्वाचा निर्णय घडणार आहे का? अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आता मार्गी लागतील का? आर्थिक स्थितीत काही सकारात्मक बदल दिसून येतील का? नातेसंबंधातील गैरसमज दूर होऊन पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण होईल का? करिअरमध्ये नवीन संधी तुमची वाट पाहत आहेत का? आरोग्याची काळजी घेण्याची गरज किती आहे? चला तर सविस्तर जाणून घेऊ मेष राशीचे या आठवड्याचे राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून मनात असलेला संभ्रम हळूहळू दूर होईल. आत्मविश्वास वाढेल आणि नवीन कामे सुरू करण्यासाठी योग्य वेळ मिळेल. कुटुंबातील वातावरणही बऱ्यापैकी आनंदी राहील. काही ठिकाणी संयम राखणे आवश्यक असले तरी मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. ग्रहस्थिती तुमच्याकडून धाडसी निर्णय घेण्याची अपेक्षा करत आहे, मात्र कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक पाऊल उचलणे गरजेचे राहील. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमची कार्यक्षमता सर्वांचं लक्ष वेधून घेईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि नवीन जबाबदाऱ्या देण्याची शक्यता आहे. काही जणांना पदोन्नती किंवा नवीन प्रकल्पाची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक मिळण्याचे योग आहेत. जुन्या व्यवहारातून अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या व्यवसायात एकमेकांवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे ठरेल. घाईघाईने कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेऊ नका. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. सरकारी कामे प्रलंबित असतील तर त्यामध्ये गती येईल. स्पर्धकांवर मात करण्यासाठी तुमची मेहनत आणि नियोजन उपयोगी पडेल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची व्यावसायिक बातमी मिळू शकते. तुमच्या कामातील सातत्य तुम्हाला यशाच्या आणखी जवळ नेईल. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. जुनी देणी वसूल होण्याची शक्यता असल्यामुळे आर्थिक ताण कमी होईल. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे तितकेच आवश्यक आहे. घरासाठी किंवा कुटुंबासाठी काही मोठा खर्च करावा लागू शकतो. अनावश्यक खरेदी टाळल्यास बचत वाढेल. शेअर बाजार किंवा जोखमीची गुंतवणूक करताना काळजी घ्या. एखादी जुनी गुंतवणूक चांगला परतावा देऊ शकते. कुटुंबातील एखाद्या सदस्यासाठी आर्थिक मदत करावी लागते. पैशांच्या बाबतीत भावनेपेक्षा विवेक वापरणे अधिक फायदेशीर ठरेल. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थिती अधिक स्थिर झाल्याचे जाणवेल. योग्य नियोजन केल्यास भविष्यासाठी मजबूत पाया तयार होईल. कुटुंब, प्रेम आणि वैवाहिक जीवन. घरातील वातावरण आनंदी राहील. कुटुंबातील सदस्यांबरोबर चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही दिवसांपासून सुरू असलेले मतभेद संवादामुळे दूर होतील. जोडीदाराकडून चांगला पाठिंबा मिळेल आणि नात्यातील विश्वास अधिक दृढ होईल. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा उत्साहवर्धक ठरेल. प्रिय व्यक्तीसोबत भविष्याबाबत चर्चा होऊ शकते. विवाहित व्यक्तींनी छोट्या गोष्टींवरून वाद घालणे टाळावे. घरात एखाद्या शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते. मुलांच्या यशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. ज्येष्ठांचा आशीर्वाद लाभेल. नातेसंबंध टिकवण्यासाठी अहंकार बाजूला ठेवणे आवश्यक ठरेल. प्रेम आणि आपुलकीमुळे घरातील वातावरण अधिक सुखकर बनेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे फळ देणारा ठरेल. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. नवीन विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित यश मिळू शकते. मित्रांच्या चुकीच्या संगतीपासून दूर राहा. वेळेचा योग्य उपयोग करणे आवश्यक राहील. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. एखादा महत्त्वाचा निकाल मनासारखा लागू शकतो. आत्मविश्वास वाढेल आणि पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळेल. सातत्यपूर्ण अभ्यासच यशाचे मुख्य कारण ठरेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कामाच्या धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप आणि संतुलित आहार घेण्यावर भर द्या. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास होण्याची शक्यता आहे. तळकट आणि बाहेरचे अन्न कमी खा. नियमित व्यायाम आणि योगामुळे शरीरात उत्साह टिकून राहील. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यानधारणा उपयुक्त ठरेल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर औषधे घेणे आवश्यक आहे. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करा. आठवड्याच्या शेवटी आरोग्यात सुधारणा जाणवेल आणि ऊर्जा वाढलेली दिसेल. प्रवास आणि सामाजिक जीवन. या आठवड्यात लहान किंवा मध्यम अंतराचा प्रवास घडू शकतो. कामानिमित्त केलेला प्रवास फायदेशीर ठरेल. धार्मिक स्थळी भेट देण्याची संधी मिळू शकते. नवीन लोकांशी ओळखी वाढतील आणि त्याचा भविष्यात लाभ होईल. समाजात तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते. एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.
वाहनाची तपासणी करूनच प्रवास करा. सामाजिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. तुमच्या बोलण्यामुळे अनेकांचे मन जिंकता येईल. नवीन अनुभव तुमचा आत्मविश्वास वाढवतील. उपाय: दररोज सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाला तांब्याच्या लोट्यातून जल अर्पण करा. ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. मंगळवारी श्री हनुमान चालीसाचे पठण करा. गरजू व्यक्तींना लाल फळे किंवा मसूर डाळ दान करा. शक्य असल्यास गाईला गूळ आणि चारा खाऊ घाला. रागावर नियंत्रण ठेवा आणि वाणीमध्ये नम्रता ठेवा. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणपती बाप्पाचे स्मरण करा. एकूण हा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, आत्मविश्वास आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. करिअरमध्ये मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची शक्यता असून आर्थिक स्थितीही हळूहळू मजबूत होताना दिसेल. कुटुंबातील वातावरण प्रेमळ राहील आणि नातेसंबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळण्याचे संकेत आहेत, तर व्यावसायिकांना नवीन संधी मिळू शकतात. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेतल्यास मोठी अडचण येणार नाही. संयम, सकारात्मक विचार आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर हा आठवडा तुमच्यासाठी अनेक आनंददायी अनुभव घेऊन येऊ शकतो. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी किंवा अपेक्षित यश मिळाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास अधिक वाढेल आणि पुढील काळासाठी नवीन ऊर्जा मिळेल. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने अडथळे दूर होऊन प्रगतीचा मार्ग अधिक प्रशस्त होण्याची शक्यता आहे. श्रद्धा, मेहनत आणि संयम या 3 गोष्टींचा आधार घेत पुढे वाटचाल केल्यास यश निश्चितच तुमच्या पावलांशी येईल. धन्यवाद.